वी आर गोइंग फॉर शूट. हा दापोलीला चाललोय. मजा येणार आहे, मजा. पूर्ण शूट होणार आहे, तुम्ही बघा आता कसं होतं. मिसळपाव खायला आलो होतो मस्तपैकी. कुठलं हॉटेल? कोणता? कामटेकर. मी दाखवतो तुम्हाला. कामटेकरमध्ये झालं कापडांचं सर्व शूट. आता आम्ही जातोय कर्दे बीचला. कर्दे बीचला तिथे अजून एक शूट आहे, मला दाखवेन तिकडे जाऊन बघूया. कर्दे बीचवरती चाललो आहे आम्ही. ऑटो आहे, ॲक्च्युली ज्यांचं हॉटेल आहे त्यांनी काकांना पाठवलं, आम्हाला नाही आला. सो आता आम्ही दोघं सर्व हॉटेलवरती जातो आहे आणि त्याच्यानंतर शूट होणार. तो शूट कंप्लीट झाल्यानंतर मग डायरेक्ट मुंबईला निघू, कारण 12 तारखेपासून परत एक्झाम आहे. पुन्हा स्केड्यूल बिझी होणार. बघूया व्हॉट हॅपन नेक्स्ट. तुम्ही ब्लॉगमध्ये बघत राहा. फायनली वी रिच्ड. तुम्ही पाहू शकता. आम्ही ठीक आहे. मग आम्ही कुठल्या नव्हतं आलो आणि मग काल आम्हाला ते भेटले. त्यांनी ते म्हणाले की दाखवले का सचिन सर ते आलो. आम्ही पूर्ण असं रेकॉर्डिंग करणार, म्हणजे आम्ही रेकॉर्डिंग आम्हीच करणार, एडिटिंग आम्हीच करणार, फोटो वगैरे आम्हीच करणार. आणि माझा तो बोललो ना हे असं होतं. हा जो लाईव्ह प्रकार जो होता ना म्हणजे आता हे जुने फोटो तर किती फरक पडतो आता. कसं थोडी डिफरन्स वाटते. हां म्हणजे ओके म्हणजे आता आम्ही वरती अँगल चेक करायला चाललो आहे. पूर्ण बघायचं आहे कसं अँगल पाहिजे. मी नंतर मग आता शूट करणार ना पूर्ण संध्याकाळी पूर्ण अंडर कन्स्ट्रक्शन चालू आहे. आणि ती नंतर मग पुन्हा चालू होणार. मी ते येऊन राहू शकता सर. वरती जे रेस्टॉरंट होणार आहे. रेस्टॉरंट ओके. टॉप रेस्टॉरंट म्हणतात. कंबारा रेस्टॉरंट
सगळा व्ह्यू हा आहे. ठीक आहे, हा व्ह्यू आहे. हो, हे अंडर तरी वाटते रात्री जेव्हा लाईटनिंग होईल ना तेव्हा जरा एक्सपोजर चांगलं वाटतं. श्रुती पुढे जाऊ नको. हा आमचा 3 स्टार 5 स्टार होऊ शकत नाही, कारण 105 रूम नाही होणार माझं. 3 स्टारपर्यंत आम्ही जाऊ, 65 रूमपर्यंत. आता 36 होतं. आमचा एक कन्सेप्टच आहे, आम्ही रिसॉर्ट काय म्हणतो, बिल्डिंगमध्ये मुंबईत पण राहतात लोक. हा बेड ते होते ना, तरी कसं तो आत्ताच मी तोडणकरांशी बोललो आणि लाईक मीटिंग झाली छोटीशी आणि लाईक त्यांना सांगितलं सर्व शूट वगैरेचं आणि त्यांचं थोडं काम बाकी आहे, त्यामुळे आम्ही फक्त आता नॉर्मल शूट करणार आहोत आणि त्याच्यानंतर अजून तरी पण किती बोलले ते महिने वर्ष काय झालं 20-25 दिवस 15 दिवस नाही तर 20. सो 15-20 दिवसानंतर आम्ही पुन्हा येणार, कारण आम्हाला काकांचं पण करायचं आहे शूट. सो तिथे कामतेकरांकडे जाणारच आहे. प्लस मी इकडे पण येऊ, तुम्ही पुढे बघालच शॉर्ट्स आम्ही जे घेणार आहोत. बीचवरती पण जाणार आहोत शॉर्ट्स. कर्दे बीच भारी आहे, बघाच ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेलच. तिकडे बघूया आपण अजून कसा शूट होतो. तो शूट तुम्ही पुढे बघा, मजा करा. आता आम्ही जेवतोय, श्रुती गेले हात धुवायला. जेवायला बसलोय, सिम्पलच खायचं आहे. श्रुती आली, तो आता जेवणार आम्ही, मस्तपैकी जेवणार आणि शूटला जाऊ. आमचा लंच झाला आहे, आता आम्ही चाललोय शूटला. ब्लॉगिंगसाठी शूट करायचं आहे ना, सो कॅमेरामधून शूट करणार. बीच आहे मागे, शूट करते दीदी, पाहू शकता. आता माझा शूट होणार आहे थोड्या वेळाने मस्त. सो फायनली वी आर ऑन कर्दे बीच. तो बघूया आपण आता. या माझ्यासोबत पाहू शकता तिकडे समुद्र. बसायला या उन्हाच्या ताटलीत. बघ तरी कर पाहिजे.
नाही बसणार. पाण्यात जातोयस ना तू जा. वाव जाऊया. ह्याच्यात नको बघू. जाऊया. थांबा मला घेऊ दे. हा बघू शकता श्रुती गेली आहे. दीदी थंड थंड पाणी आहे. दहा मिनिटं झाली आतमध्येच आहे. तिकडे लोक खेळत आहेत. काय मासे पण आहेत. पकड. बरोबर आहे. मी पडली असते आता या खडबडीतून. हो हो आलो. थांब आता तिथंच थांब. आम्ही पुढे जाऊ. थांब. ते बघा समोरच येत आहे गेट मधून. हा गेट. हा इथे डायनिंग होतं. पडशील खाली डायनिंग. आपण बघू शकतो श्रुती माझा शूट करते, पण मी तिला करून देत नाही कारण मी पण हातात फोन घेतला आहे. तर ती आजूबाजूला करायला सुरुवात केलं. अँड हे सी व्ह्यू तुम्ही पाहू शकता. हा पूल, पूलमध्ये उडी मारायची मन नाही बिकॉज समोर सी आहे. हे बघू शकता. अशी काय करते. तुला बोललो माझी व्हिडिओ बनव, तर ते निसर्ग दाखवते. एक क्लिक. लेट्स गो. जाऊया आता घरी. घरी निघायचं आहे. बाजूला छान आहेत ना होणार.
चलो निघालेलो. लोणारचे फ्रेंड भेटले, ते बाहेर आहेत, बोलतात आम्ही वेट करतोय त्यांचा. जाऊन निघूयात आता. ॲक्च्युली ते आम्हाला सोडायला आले कारण ऑटो वगैरे भेटत नव्हतं. काकांकडे जाणार आणि थोडा शूट केलं तर तिथे शूट केलं आणि रात्री बॅक टू द मुंबई. द डे वॉज टू मच बिझी. आणि आता आहे 11 वाजले. आय एम टू स्लीप. आणि श्रुती गेली पालघरला. दीदी आजी होती, आजी आली ती पालघरला गेली. आता आम्ही 27 म्हणजे परवा प्रॅक्टिकल आहे. फायनली डे 3. मी आहे दापोलीमध्ये, श्रुती आहे पालघरमध्ये. तो आता कसं करणार, मी करून बसणार. बहुतेक बस तर पालघरमधूनच जाणार. तो मी दापोलीला बसणार आणि तिथून पालघरला श्रुती बसणार. आणि आज तर पूर्ण दिवसभर मला प्रॅक्टिकल करायचं. सो दॅट्स इट फॉर टुडे. आय होप हा व्लॉग तुम्हाला आवडला असणार. सो प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. सो आम्ही पण जास्तीत जास्त व्लॉग करणार. काही टाईम झाला, थोडे लेट व्लॉग येतात, पण नाही, त्याच्यानंतर आम्ही कन्सिस्टंट राहणार आहोत. खूप चांगले चांगले व्लॉग देणार आहेत. सो स्टे ट्यून.